राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीसाठी कोणत्याही अटी नाहीत असं म्हटलेलं आहे संजय राऊतांनी। राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल असा दावा राऊतांकडून करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंचा संताप मात्र फडणवीसांच्या पोटामध्ये ढवळाढवळ असं राऊतांनी म्हटलंय। चोरांसोबत जाणार नाही, शिवरायांची शपथ घ्या असं ठाकरेंनी म्हटलं। कोणतीही अट नाही, राऊतांनी म्हटलं। महाराष्ट्र हितासाठी अट कशी असू शकते असा सवाल मनसेने केलाय। राज ठाकरेंनी युतीची तयारी दाखवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अट टाकली। त्यावरून मनसेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार केला। पण संजय राऊतांनी मात्र उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं सांगितलंय। आता कसे आटी घालायचं म्हणायचं आणि मी सगळं विसरतो म्हणायचं हे मला कुठं पटत नाही। हे पाच दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हरकत नाही, पण जर समोरून जर आटी घालण्यात येत असतील तर ते कसं काय महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही आटी कशा घालतात मला हेच नाही कळालं। त्यात अट आणि शर्त आहे कुठे? कोणतीच नाही। एकही अट आणि शर्त त्याच्यामध्ये जर कोणी टाकली असेल तर मला सांगावं। राज ठाकरेंचं म्हणणं आहे महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी। प्रश्न इतकाच आहे, या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही। ही अट नाही, ही लोकभावना आहे। याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे। ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रप्रेमी कोण आणि महाराष्ट्रद्रोही कोण हे ठरवू शकत नसल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। यावर महाराष्ट्रद्रोही कोण हे अख्ख्या महाराष्ट्र जाणतो असं संजय राऊतांनी म्हटलं। आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत सुटली आहे, हा हिंदुत्ववादी, हा हिंदुत्ववादी नाही, हा हिंदुत्व द्वेष्टा, हा हिंदुत्व द्रोही, त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। महाराष्ट्रद्रोही कोण आहे अख्खा महाराष्ट्र समजून घेतोय। जर तुम्हाला समजत नसेल तर माननीय राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल। आणि राज ठाकरे फार सुज्ञ नेते आहेत, त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्रद्रोही कोण। मनसेच्या प्रमुखाने एक भाष्य केल्यावर त्याच्यावरती तुम्ही कशाला वाद घालताय? नका वाद घालू। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नावर काल एकनाथ शिंदे चिडले होते। यावरही राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार। बघा, एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो। का रागवले? त्यांनाही नको आहे की कामाचं बोला। मग कामाचंच करतोय ना आम्ही। तुम्ही तुमच्या कामाचं बघा। ते आता दरे गावात आहे, तिथून ते कदाचित त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील। हा, ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू। आम्हाला कोणत्याही प्रकारचा संताप नाही, उलट आम्ही आनंद व्यक्त करू। आम्हाला असं कोणत्याही घरामध्ये भांडणं लावणं हे आमचा धंदा नाही। ज्यांनी हा धंदा केला त्यांना तो लकलाभ, परंतु आम्ही अशा कौटुंबिक वातावरणामध्ये कधीही ढवळाढवळ करण्याचा आमचा प्रयत्न नसतो। म्हणून संताप वगैरे नाही, एकत्र या, आम्ही तुमचं स्वागत करू। दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात। जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय, त्याच्यामुळे वाट बघा। आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते। पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे। भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे। ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो। आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन, हे आम्हालाही माहिती आहे। राज ठाकरे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरेंच्या समोर टाळी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, हात पुढे केले, पण दुर्दैवानं उद्धव ठाकरेंनी कधीच हा म्हटलं नाही त्यांना। म्हणजे उद्धव ठाकरे त्यावेळेला माझ्याकडे असे म्हटले होते, एक म्यान में दो तलवार नहीं रहती है। उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरेंना कधीच पुढे येऊ देणार नाही। उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल तर राज ठाकरे येतील असं मला वाटत नाही सोबत।
मला वाटत नाही. आणि उद्धव ठाकरे सोडणार? शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा राज ठाकरे फासणार नाहीत. स्वाभिमानी माणूस आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्र आज राज ठाकरेमध्ये बाळासाहेबांना पाहतं. हे वास्तव आहे. हे कोणी नाकावू शकत नाही. जे आहे ते आहे. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राजकीय विश्लेषकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. मराठी गुजराती वाद, मराठी हिंदी वाद या प्रकारच्या अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत आणि त्यातून पुन्हा मराठी अस्मितेभोवतीचं राजकारणाला एक नवा स्पेस मिळेल अशा प्रकारची परिस्थिती तयार होते आणि ती परिस्थिती या दोघांना एकत्र आणायला कदाचित कारणीभूत ठरेल. आणि तसे जर ते एकत्र आले तर त्याचा कितीही भाजप म्हणत असेल की दोन बंधू एकत्र आले तर आनंदाचा आहे, तर त्याचा फटका हा अल्टिमेटली भाजपलाच बसणार आहे. कारण भाजपच्या लाँग टर्म राजकारणामध्ये हे पक्ष एकत्र येणं किंवा कोणत्याही भाषिक अस्मितेभोवतीचं राजकारण सुरू होणं हे भाजपला त्रासदायक आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन ठाकरेंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. ही वेळ आता आलेली आहे आणि ही वेळ जर साधली गेली नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रश्नाला हरताळ फासला जाईल. आणि हे जे अस्मिता जी आहे ही अस्मिता बाळासाहेब ठाकरेंनी ठेवलेली आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद खूप वाढलेली आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांची मुस्तफागिरी आणि तिसऱ्या बाजूला भाजपचं संघटन. या सगळ्यामध्ये आपण पाल्यापाचोळ्यासारखे फेकले जाऊ काय अशी भीती प्रत्येकच पक्षाला, प्रत्येकच नेत्याला वाटते. म्हणजे अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक नेत्याला असं वाटतं की आपलं दुकान पुढे चालू राहील की नाही. आणि हे जर आपण भाजपच्या विरोधात एकत्र यायचं असेल तर मग हे सगळे आपले जे काही जुने गिलवे शिकवे म्हणतात ते सगळे आपल्याला सोडायला हवेत. आणि त्यामुळेच मला वाटतं की राज ठाकरे यांनी हा जी ती टाळी दिलेली आहे ती टाळी दिलेली आहे. एकमेकाच्या कार्यकर्त्यांविषयीचा गैरसमज वाढत असताना तो दूर करण्यासाठी पॅचअप नाही, आगामी निवडणुकांची काही व्यूहरचना नाही, काही कार्यक्रम नाही, कसं हे होणार? म्हणजे यांच्या बोलण्यामध्ये एक आहे, प्रत्यक्ष मनामध्ये वेगळं चाललंय, प्रत्यक्ष कृती वेगळी घडते आणि कार्यकर्त्यांचं वेगळीकडं कल आहे. असं सगळीकडे एकंदरीत संभ्रमाचं वातावरण आहे आणि हे निवडणुकीच्या दृष्टीने फारसं पोषक आहे आणि सदृढ आहे असं मला वाटत नाही या दोन्ही पक्ष. महत्वाची बातमी, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अजित पवारांचा नाशिक दौरा हा रद्द झालाय. आजचा नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समीर भुजबळांनी दिली. दरम्यान भ्रष्टाचाराचा पैसा पचवण्यासाठी समीर भुजबळ दादांच्या पुढे पुढे करतायत अशी टीका सुहास कांतेंनी केली आहे. दादा जे आहेत महालक्ष्मी रेसकोर्सवर पोचलेले होते, परंतु जूवरूनच ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, मग उशीर होत गेला. हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे नियोजित जो कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात आले. करप्शन करून जे पैसे कमवलेले आहेत ते पचवण्यासाठी आता ही आपण त्याला काय म्हणू शकतो मराठीमधून, दादांच्या पुढे पुढे करणे, दादांची हाजी करणे आणि मग युतीबरोबर थांबणे आणि आहे ते वाचवणे, हाच एक पर्याय म्हणून मला असं वाटतं की आपण एखाद्याला हुसकतो तरी ते आपल्याकडे येतं. म्हणजे हुसकलेला, लाचार असलेला हा प्राणी आहे आणि खरं तर मला त्याच्यावर दया येते. समीर भुजबळवर तरी वैयक्तिक दया येते. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजप पक्षप्रवेश निश्चित झालाय. भाजपमध्ये प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं संग्राम थोपटे म्हणाले. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 22 एप्रिलला थोपटे पक्षप्रवेश करतील. प्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे मंगळवारी आता दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेस पक्षाचं सातत्यानं काम करताय आणि हे काम करत असताना तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं डावलण्याचा प्रयत्न होतोय. अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागेल आणि त्या पद्धतीचा निर्णय त्या बैठकीमध्ये आज झालेला आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकास कामाला जर गती या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. प्रहारचे बच्चू कडू आणि रासपा नेते महादेव जानकर यांनी आज फुलेवाड्याला भेट देत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं. राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रहारकडून पुण्यामध्ये आज युवा संघर्ष निर्धार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबईच्या वडाळ्यामध्ये रामनवमीच्या निमित्तानं काढलेल्या रॅली दरम्यान राडा झाल्याचा प्रकार समोर आलाय। पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमने सामने आले। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे आणि यात अनेक कार्यकर्ते जखमी झालेत। विनापरवानगी रॅली काढल्यानं अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। शोभायात्रेदरम्यान वडाळ्यामध्ये राडा झाला। रामनवमीच्या निमित्तानं विश्व हिंदू परिषदेनं शोभायात्रेचं आयोजन केलेलं होतं। शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा विहिंपनं रॅली काढली। रॅली दरम्यान पोलिसांनी जबर मारहाण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी महापुरुष देवतांचे बॅनरही फाडले। विहिंप कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय। दुसऱ्या समाजातील लोकांनी निवेदन दिल्यानं परवानगी नाकारल्याचाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की या ठिकाणी बजरंग दलाचे कार्यकर्ते अजून देखील ठिय्या मांडून आहेत। जय श्रीराम आणि हर हर महादेवच्या घोषणा ज्या आहेत ते सर्व कार्यकर्त्यांना देताना आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 3 वाजता ही घटना घडली होती। त्यानंतर जवळपास 2 तास झाले सर्व पदाधिकारी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते जे आहेत ते वडाळा पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची जेव्हा बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांना पोलिसांनी डिटेन केलं होतं त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलिसांची बातचीत करताय आणि संपूर्ण परवानगीची प्रक्रिया जी आहे ती परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून केला जातोय। आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त त्यासोबतच बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबतच मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी कार्यकर्त्यांची भेट घेतली, परंतु कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। परंतु गेल्या 2 तासांपासून आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये घरावर 50 किलो धातूचा तुकडा कोसळला। आकाशातून घराच्या इमारतीवर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा हा दावा आहे। हा धातूचा तुकडा नेमका कशाचा याचा तपास सध्या सुरू आहे।